पंढरपूरमधल्या यमाई तलावामध्ये उपनगरासह टाकळी गावामधलं सांडपाणी सोडलं जात आहे आणि हेच सांडपाणी यमाई तलावामध्ये जाण्यापासून थांबवणं आणि यमाई तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आता नव्या एसटीपी प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे। आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प यमाई तलावाच्या नजीक सुरू होणार आहे। त्यामुळे शहरामधील नव्या अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्पाला मोठी गती मिळेल। तसंच यमाई तलाव स्वच्छ आणि शुद्ध राहून शहराचा ऑक्सिजन पॉइंटही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आहे। पंढरपूर शहरामध्ये असलेल्या यमाई तलावामध्ये टाकळी भागातील सांडपाणी तळ्यात मिसळत होते। ते घाण पाणी मिसळू नये म्हणून माजी आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रयत्नातून 15 कोटींचा निधी सेव्हिज पाईप स्टेशनसाठी मिळालेला आहे। नमो उद्यानासाठी 1 कोटी निधी मिळालेला आहे। त्यामधून विकसित कामे करीत आहोत आणि पद्मावती उद्यानासाठी 20 कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।